Hello student, I am Dr. Jyoti Sawant. Welcome to our Bright Chemistry channel. आज आपण सॉलिड स्टेट हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. याआधी सॉलिड स्टेटवरती माझे काही व्हिडिओ यूट्यूबवरती आपण पाहिले असतील, पण मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी आज आपण त्यांना समजेल अशा भाषेतून सॉलिड स्टेट टॉपिक डिस्कस करत आहोत. चला तर मग बघूया सॉलिड स्टेट. व्हॉट आर 3 मोस्ट कॉमन स्टेट्स ऑफ मॅटर हा प्रश्न आपल्या मनामध्ये येत असेल. मग त्याचं उत्तर काय आहे? पदार्थाच्या 3 अवस्था कोणत्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे सॉलिड, लिक्विड आणि गॅस. अगदी बरोबर. आता आपल्याला माहिती H2O हा एक फॉर्म्युला आहे ज्याचं की 3 पदार्थाच्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात, ज्याला आपण लिक्विडसाठी म्हणतो पाणी, सॉलिड असेल तर म्हणतो बर्फ आणि गॅसियस त्याची H2Oची अवस्था म्हणजे वाफ, पाण्याची वाफ. तर ह्या आपण एकच पदार्थ 3 वेगवेगळ्या अवस्थेमध्ये पाहिलेला आहे. पाणी हे फ्लो होतं म्हणजे लिक्विड आहे, बर्फला फिक्स शेप आहे म्हणून तो सॉलिड आहे, वाफेला ना तो फ्लो होतो, ना फिक्स व्हॉल्यूम आहे, ना त्याला शेप आहे. या पद्धतीचं जे स्टेट्स ऑफ मॅटर आहे त्याला आपण गॅस असं म्हणतो. आता आपण डिटेलमध्ये सॉलिड स्टेट याच्याविषयीची बेसिक माहिती घेणार आहोत. सो आज पूर्णतः बेसिक पार्टवरती डिस्कशन होणार आहे. हा व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहायचा आहे आणि आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण तुमच्यासारखे असे खूप स्टुडंट्स आहेत ज्यांना प्रॉपर गाईडलाईन मिळत नाही आणि त्यांना केमिस्ट्री अवघड वाटू लागतं. सो आज आपण बेसिक पार्ट पाहत आहोत. सॉलिड स्टेट हा असा स्टेट ऑफ मॅटर आहे वेअर द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी स्ट्रॉंग. आणि हा इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय? तर मॉलिक्यूलमध्ये यांच्या अट्रॅक्शन जे आहे हे खूप जास्त असतं आणि म्हणूनच सॉलिडला फिक्स असा शेप असतो. तर बघूया सॉलिड स्टेटच्या प्रॉपर्टी. इथे डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय की ॲटम असू दे, आयन असू दे किंवा मॉलिक्युल्स असू दे, जनरली आपण त्यांना पार्टिकल म्हणतो, यांची एक रेग्युलर अशी अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते. सो पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल, solid state are made up of small units such as atom, ion or molecule, generally called as particles. Solid states have strong intermolecular force of attraction. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय. तर इथं खूप स्ट्रॉंग असा आपल्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन मॉलिक्यूलमध्ये दिसून येतं आणि त्यामुळंच तिसरा मुद्दा आपल्याला पुढे सांगता येईल की दे हॅव डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. सॉलिडला डेफिनेट शेप असते आणि व्हॉल्यूमही असतं. चौथा मुद्दा काय सांगता येईल? दे हॅव हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. आता मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय की असं ते टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला पदार्थ वितळतो त्याला आपण काय म्हणतो? मेल्टिंग पॉईंट. आणि ज्या टेम्परेचरला पदार्थ बॉईल होतो त्याला आपण म्हणतो बॉइलिंग पॉईंट. तर सॉलिड स्टेटच्या बाबतीमध्ये आपण जसं बघितलं की त्यांची पॅकिंग खूप क्लोज असते आणि त्यामुळं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग असतं आणि त्यामुळं खूप जादा टेम्परेचर प्रोव्हाइड करावं लागतं त्यांना वितळवण्यासाठी किंवा बॉईल करण्यासाठी. आणि म्हणूनच सॉलिड हॅव हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. आणखी एक मुद्दा इथं महत्त्वाचा आहे की जर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग असेल तर जनरली आपल्याला पाहायला मिळेल की सॉलिड स्टेट आर हार्ड. याच्यासाठी एक्सेप्शन 2 केसेस आपल्याला सांगता येतील, ते म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम Na अँड K. तर हे अतिशय सॉफ्ट असे सॉलिड्स असतात जे की आपल्याला एक्सेप्शन म्हणून तिथं सांगता येतील. आता आपण डिस्कस करणार आहोत सॉलिडचं क्लासिफिकेशन. सॉलिड याचे 2 टाईप्स आहेत, 2 क्लास आहेत. एक आहे क्रिस्टलाइन आणि दुसरा आहे ॲमॉर्फस. क्रिस्टलाइन कसे ओळखता येतील सॉलिड? जर आपण त्यांना हातामध्ये घेऊन पाहिलं
तर आपल्याला ते खरखरीतपणा त्यांचा जाणवतो आणि ॲमॉर्फस सॉलिड जे आहेत हे एकदम ब्रिटल असे असतात, ज्याला आपण ठिसूळ म्हणतो. एकदम टाल्कम पावडर लाईक त्यांची आपल्याला डिस्क्रिप्शन सांगता येईल. तर क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे इथं आपल्याला एक्झाम्पल देता येईल गोल्ड, सिल्व्हर म्हणजे सगळेच मेटल जे आहेत हे आपल्याला इथं घेता येतील, ज्यांच्यामध्ये अरेंजमेंट जी आहे ही अगदी प्रॉपर असते आणि त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. एक रेग्युलर अरेंजमेंट म्हणजे इथं आपल्याला प्रार्थनेतली मुलं जशी रेग्युलर पॅटर्ननी उभे राहतात तशा पद्धतीनं इथं त्यांची अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे ज्याला आपण डेफिनेट अरेंजमेंट असं म्हणू. आणि म्हणूनच क्रिस्टलाइन सॉलिडच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू की इट इज अ होमोजिनस सॉलिड. होमोजिनस याचा अर्थ युनिफॉर्म. इट इज अ होमोजिनस सॉलिड इन विच कन्स्टिट्युएंट पार्टिकल अरेंजमेंट शोज रेग्युलॅरिटी अँड पिरियडिसिटी. तसा प्रकार ॲमॉर्फसमध्ये नसतो. याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल जे आहेत हे रँडमली अरेंज असतात. पहा की जसं आपल्याला मधल्या सुट्टीमध्ये जेव्हा जेवणाची वेळ होते तेव्हा मुलं वेगवेगळ्या पद्धतीनं बसतात, वेगवेगळ्या ठिकाणी बसतात. एक रेग्युलर अरेंजमेंट जे प्रार्थनेच्या वेळेला आपण ज्या पद्धतीनं मुलं उभारतात तशा पद्धतीची अरेंजमेंट इथं नसते. तर ती ॲमॉर्फस रचना म्हणावी लागेल, म्हणजे रँडम अरेंजमेंट इथं आपल्याला पाहायला मिळते. मध्ये मध्ये रिकामी जागा आपल्याला तिथं बघायला मिळते. तर त्या रिकाम्या जागेला सॉलिड मध्ये व्हॉइड असं म्हणतात, रिकामी स्पेस. तर ती भरपूर असते ॲमॉर्फसमध्ये. पहा आणखी एकदा मी काय सांगितलं, क्रिस्टलाइन सॉलिडची डेफिनेशन काय सांगितली. इट इज अ होमोजिनस सॉलिड इन विच कन्स्टिट्युएंट पार्टिकल अरेंजमेंट शोज रेग्युलॅरिटी अँड पिरियडिसिटी. आणि ॲमॉर्फस सॉलिड म्हणजे काय सांगितलं, द कन्स्टिट्युएंट पार्टिकल इन ॲमॉर्फस सॉलिड आर रँडमली अरेंज्ड. पहा क्रिस्टलाइन सॉलिड हॅव डेफिनेट कॅरेक्टरिस्टिक शेप, तर ॲमॉर्फस सॉलिडला इर्रेग्युलर शेप असतो. एक्झाम्पल म्हणून घ्यायचं झालं तर इथं आपल्याला चॉकचं उदाहरण घेता येईल. क्रिस्टलाइन सॉलिड जे आहे याचं उदाहरण म्हणून आपण घेऊ कॉपर, गोल्ड किंवा कॉज. यांच्या एक डेफिनेट शेप असतो, तसा शेप जो आहे तो आपल्याला ॲमॉर्फस सॉलिडमध्ये पाहायला मिळत नाही. क्रिस्टलाइन सॉलिड जे आहेत हे ट्रू सॉलिड्स आहेत आणि ॲमॉर्फस सॉलिड जे आहेत हे सुपर कूल्ड लिक्विड आहेत किंवा सुडो सॉलिड्स असं सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. सुडो मीन्स दिखावागिरी आहे तिथं, आणि इथं आपल्याला त्यांच्यामध्ये एक ठिसूळपणा दिसून येतो. उदाहरणार्थ ग्लास आहे, काच आहे, टार आहे, प्लास्टिक आहे. हे सुपर कूल्ड लिक्विड किंवा सुडो सॉलिड असं त्यांना आपण म्हणू शकतो. चौथा मुद्दा आहे क्रिस्टलाइन सॉलिड हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. आता याच्यामध्ये आपल्याला मगाशी मी सांगितलं की मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, पण शार्प मेल्टिंग पॉईंट हा मुद्दा इथं आपल्याला डिस्कस करायचा आहे. शार्प म्हणजे उदाहरणार्थ एखादा सॉलिड जो आहे 50 डिग्री सेल्सिअसला जर मेल्ट होत असेल तर तो 50लाच मेल्ट होत असेल तर तो क्रिस्टलाइन सॉलिड आहे. पण जर त्याची रेंज जी आहे ही 10 डिग्री ते 50 डिग्री यांच्यामध्ये तो कधीही मेल्ट होत असेल तर तो मात्र काय झाला, ॲमॉर्फस सॉलिड झाला. जर एखादा सॉलिड शार्प मेल्ट होत असेल तर तो क्रिस्टलाइन सॉलिड ठरतो, आणि ओव्हर द रेंज तो मेल्ट होत असेल 10 डिग्री ते 50 डिग्रीमध्ये, एवढ्या रेंजमध्ये होत असेल तर त्याचा मेल्टिंग पॉईंट शार्प नाही असं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच तो सॉलिड जो आहे तो ॲमॉर्फस सॉलिड आहे, तो क्रिस्टलाइन सॉलिड नाही. पाचवा मुद्दा आपल्याला क्रिस्टलाइन सॉलिडच्या बाबतीमध्ये सांगता येईल की ऑल क्रिस्टलाइन सॉलिड एक्सेप्ट दोज हॅव्हिंग क्युबिक स्ट्रक्चर आर ॲनिसोट्रॉपिक इन नेचर. तर ॲनिसोट्रॉपी म्हणजे काय हे आपण थोड्याच वेळामध्ये बघणार आहोत की त्याची व्याख्या काय आहे किंवा कशा पद्धतीनं आपल्याला त्याला डिस्क्राईब करता येईल. तर इथं आपण हा भाग थोड्या वेळाने डिस्कस करणार आहोत. फक्त इथं लक्षात घ्या की क्रिस्टलाइन सॉलिड हे नेहमी ॲनिसोट्रॉपी दाखवतात. ॲमॉर्फस सॉलिड जे आहेत हे आयसोट्रॉपिक दाखवतात. दे आर आयसोट्रॉपिक इन नेचर. ही सुद्धा डेफिनेशन आपण थोड्याच वेळामध्ये पूर्णतः डिस्कस करणार आहोत डायग्रॅमॅटिकली. सो आत्ता फक्त पाठ करायचं आहे काय की ॲमॉर्फस सॉलिड हे आयसोट्रॉपिक असतात. आयसो मीन्स सेम, ट्रॉपिक मीन्स अरेंजमेंट. तर आपण थोड्याच वेळामध्ये त्याच्यावरती चर्चा करत आहोत.
परत एकदा लक्षात घ्या की आपल्याला हा जो क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिडचा जो मुद्दा आहे तो मी डिस्टिंग्विश टाईपमध्ये तुम्हाला इथं डिस्कस केलेला आहे. याचं रिझन असं की मोस्ट ऑफ द टाईम तुमच्या बोर्ड एक्झामला जो क्वेश्चन विचारला जातो, एक्सपेक्टेड क्वेश्चन जो 99% विचारला जातो तो म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. तर आपल्याला हे मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजेत की कशा पद्धतीनं आपल्याला यांच्यामध्ये डिस्टिंग्विशिंग करता येईल. पुन्हा एकदा लक्षात घ्या की क्रिस्टलाइन सॉलिड जेव्हा आपण डिस्कस करतो तेव्हा आपल्या पुढं प्रार्थनेतली मुलं यायला पाहिजेत की ज्याच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट त्या मुलांची आपण पाहतो. म्हणजे इथं आपल्याला रेग्युलर अरेंजमेंट, डेफिनेट शेप, शार्प मेल्टिंग पॉईंट आणि अनिसोट्रॉपी हे महत्त्वाचे मुद्दे क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये सांगायचे आहेत. तर अमॉर्फस सॉलिडमध्ये रँडम अरेंजमेंट, इरेग्युलर शेप आणि डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट, आयसोट्रोपिक इन नेचर हे मुद्दे इथं आपल्याला प्रकर्षानं लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर मघाशी मी सांगितलं की क्रिस्टलाइन सॉलिड जे आहेत हे ॲनिसोट्रॉपी दाखवतात. तर पहा इथं डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय की कशा पद्धतीनं क्रिस्टलाइन सॉलिड एखादा घेतलेला आहे आणि मी एका 3 स्टुडंटना सांगितलेलं आहे की याची काय करा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जी आहे ही मोजा. मग एका मुलानं R1 या दिशेमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोजला, दुसऱ्या मुलानं R2 या दिशेने मोजला, तिसऱ्या मुलानं जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोजला तो आपण R3 असा प्रमाणित करू. हा क्रिस्टलाइन सॉलिड असल्यामुळं त्याची जी अरेंजमेंट आहे ही आपण इथं डायग्राममध्ये पाहत आहोत. याच्यामध्ये पहिल्या स्टुडंटनी जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोजलेला होता R1, इट इज नॉट इक्वल टू R2 अँड विच इज अगेन नॉट इक्वल टू R3. हे असं का बरं झालं? तर पहा इथं अरेंजमेंटमध्ये आपल्याला दिसून येत आहे की ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत कुठल्या कुठल्या, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आणि थर्मल प्रॉपर्टीज ह्या ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या डायरेक्शननी मोजल्या तर क्रिस्टलाइन सॉलिडच्या बाबतीमध्ये त्यांच्या व्हॅल्यूज ह्या वेगवेगळ्या येतात. सो द प्रॉपर्टीज सच ॲज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज गिव्स डिफरंट व्हॅल्यू इन डिफरंट डिरेक्शन. ही जी प्रॉपर्टी आहे क्रिस्टलाइन सॉलिडची ह्या प्रॉपर्टीलाच ॲनिसोट्रॉपी असं म्हटलं जातं. मग आपण ह्याची डेफिनेशन कशी सांगू बरं? तर ती डेफिनेशन माझ्याबरोबर तुम्ही परत एकदा रिपीट करायची आहे. द ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड टू चेंज व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज व्हेन मेजर्ड इन डिफरंट डिरेक्शन इज कॉल्ड ॲज ॲनिसोट्रॉपी. म्हणजे मघाशी मला म्हणायचं होतं की त्या तिन्ही स्टुडंटनी काढलेल्या व्हॅल्यू ह्या करेक्ट नव्हत्या का? होत्या, त्या करेक्टच होत्या, पण तो क्रिस्टलाइन सॉलिड असल्यामुळं त्या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या डिफरंट येणं गरजेचंच होतं. म्हणजेच इथं आपल्याला द प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आर डिफरंट इन डिफरंट डिरेक्शन इन केस ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आणि म्हणून मघाशीच मी तुम्हाला म्हटलं की क्रिस्टलाइन सॉलिड नेहमी ॲनिसोट्रॉपी दाखवतात. तो मुद्दा आपण इथं आत्ता डिस्कस केलेला आहे. तर याची डेफिनेशन तुम्ही पाठ करायची आहे. हा दुसरा मुद्दा आहे की जो बोर्ड एक्झामला 1 मार्कासाठी तुम्हाला डिफाईन म्हणून विचारला जातो. दुसरं जे म्हटलं मी की जे काय अमॉर्फस सॉलिड आहेत ते आयसोट्रॉपी दाखवतात. तर पहा इथं आपण अमॉर्फस सॉलिडची डायग्राम दाखवलेली आहे. आता मी परत त्या 3 स्टुडंटना सांगितलंय की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो मोजा. सो एका मुलाने जो काढला तो R1 होता, दुसऱ्याने काढला तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स R2 होता आणि तिसऱ्याने काढला तो R3 होता. तर तुम्ही बघू शकताय की अमॉर्फस सॉलिडची रचना कशा पद्धतीने आहे. काही रेग्युलर अरेंजमेंट इथं पाहायला मिळत नाहीये, बऱ्याच ठिकाणी रिकामे स्पेसेस दिसत आहेत आपल्याला. तरी परंतु इथं R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू R3 हे आपल्याला पाहायला मिळतंय. हे का? कारण का हा अमॉर्फस सॉलिड आहे जो की आयसोट्रॉपी दाखवतो. आयसोट्रॉपी म्हणजे काय हे आपण आता बघूया. अमॉर्फस सॉलिड एक्झिबिट द सेम मॅग्नेट्यूड फॉर एनी प्रॉपर्टी इन ईच डिरेक्शन इज कॉल्ड आयसोट्रॉपी. परत एकदा बघा, अमॉर्फस सॉलिड एक्झिबिट सेम
same magnitude for any property in each direction is called isotropy. मग त्या प्रॉपर्टीज कुठल्या? द प्रॉपर्टीज सच ॲज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, refractive index, electrical properties give same values in different direction. So we can say that amorphous solid possess isotropy. परत एकदा नीट लक्ष द्या, इथं आपल्याला डेफिनेशन महत्त्वाची आहे आणि ज्या वेळेला आपण डिस्टिंग्विशिंग पॉईंट करतो त्यावेळेला कायम लक्षात घ्या की ॲमॉर्फस सॉलिड जो आहे तो आयसोट्रॉपी दाखवतो आणि क्रिस्टलाइन सॉलिड जो आहे तो आपल्याला काय दाखवतो? ॲनिसोट्रॉपी दाखवतो. आता आणखी अशा 2 टर्म आहेत की ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. आता पहिल्यांदा डिस्कस करूया आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम, आयसो मीन्स सेम आणि मॉर्फस मीन्स स्ट्रक्चर. पहा इथं की 2 किंवा 2 पेक्षा जास्त सॉलिड जर आपण घेतले आणि ते जर सेम क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवत असतील, सेम ॲटॉमिक रेशो दाखवत असतील तर त्यांच्यामुळं आपल्याला त्यांच्यामध्ये काही प्रॉपर्टीज सिमिलर पण असलेल्या आढळतील. यालाच आयसोमॉर्फ्स असं म्हणतात. पुन्हा एकदा बघा आयसोमॉर्फ म्हणजे काय? 2 or more substances having same crystal structure are said to be isomorphous. तर इथं in these substances chemical composition has same atomic ratio. ॲटमचा जो रेशो असतो तो सेम असतो. पहा इथं एक्झाम्पल जे दिलेलं आहे काय? NaF MgO हे एक्झाम्पल आहे. हे आयसोमॉर्फिझमचा एक एक्झाम्पल आहे. NaF आणि MgO मध्ये ॲटॉमिक रेशो जो आहे तो 1:1 आहे. म्हणजे Na1F1, Mg1 ऑक्सिजन 1, NaNO3 CaCO3 याच्यामध्ये ॲटॉमिक रेशो जो आहे तो कसा आहे? Na1N1O3 1:1:3. तसंच CaCO3 मध्ये Ca1 कार्बन 1 ऑक्सिजन 3 1:1:3. सो ॲटॉमिक रेशो सेम आहे, सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आहे, सेम केमिकल प्रॉपर्टीज आहेत. अशांना आपण आयसोमॉर्फ्स असं म्हणतो. आणखी तिसरं उदाहरण बघा, K2SO4 अँड K2SeO4. याच्यामध्ये जी ॲटॉमिक रेशोची व्हॅल्यू आहे ती कशी आहे? 2, 1, 4. Cr2O3 अँड Fe2O3 मध्ये काय? Cr2 आहे, ऑक्सिजन 3 आहे, Fe2 आहे, ऑक्सिजन 3 आहे. मग ॲटॉमिक रेशो काय झाला? 2:3. पुन्हा आणखी एकदा बघा आयसोमॉर्फिझमची डेफिनेशन ही परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलेली आहे. 2 or more substances having same crystal structure are said to be isomorphous. So एक्सेप्शन याच्यासाठी आहे NaCl आणि KCl. आता पहा की आपल्याला वाटत असेल की NaCl KCl यांच्यामध्ये ॲटॉमिक रेशो सेम आहे 1:1, बट हे आयसोमॉर्फ नाही आहेत. का आयसोमॉर्फ नाही आहेत? कारण काय, यांचे जे काय क्रिस्टल स्ट्रक्चर आहेत हे एकसारखं नसल्यामुळं ते आयसोमॉर्फिझम दाखवत नाहीत. आता बघूयात पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझमसाठी केमिस्ट्रीमध्ये आणखी एक वर्ड आहे ॲलाट्रॉपी. काय याची डेफिनेशन आहे ती पहिल्यांदा जाणून घेऊया. Single substance that exist in 2 or more form or crystalline structure are said to be polymorphous. Polymorphism occurring in element is called allotropy. आता हे एक्सप्लेन कसं करूयात पहा. आपल्याला माहिती की कार्बन जे आहे ते 3 फॉर्ममध्ये आढळतात. त्या 3 फॉर्मला आपण ॲलाट्रॉप असं म्हणतो. कुठला बघा, कार्बन डायमंड म्हणूनही आढळतो, ग्राफाईट म्हणूनही आढळतो आणि फुलेरिन म्हणून पण आढळतो. पण ते सिंगल सबस्टन्स पासूनच बनलेले आहेत, कार्बन पासून बनलेले आहेत. म्हणून मग डायमंड, ग्राफाईट, फुलेरिन यांना ॲलाट्रॉप्स किंवा पॉलिमॉर्फ्स असं म्हणतात. आणखी कुठला सबस्टन्स आहे जो ॲलाट्रॉपी दाखवतो किंवा पॉलिमॉर्फिझम दाखवतो? तर तो आहे CaCO3, जो की कॅल्साइट आणि आर्गोनाइट या 2 ॲलाट्रॉपिक फॉर्ममध्ये आपल्याला मूळतः आढळून येतो. आणखी कुठला सबस्टन्स आहे की जो ॲलाट्रॉपी दाखवतो? तो म्हणजे आहे सिलिका. सिलिकाचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय? SiO2. आता हे 2 ॲलाट्रॉप दाखवतो, अल्फा कॉज आणि
बीटा कॉज या 2 फॉर्ममध्ये आपल्याला याचे पॉलिमॉर्फिझम बघायला मिळतात. पहा की आपण क्लासिफिकेशन ऑफ सॉलिडमध्ये 2 सॉलिडचे प्रकार पाहिले, क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड. आज आपण त्यांच्याबद्दलची डिटेल सगळी माहिती घेतलेली आहे. परंतु पुढं क्रिस्टलाइन सॉलिडचे मॉलिक्युलर सॉलिड, आयोनिक सॉलिड, मेटॅलिक सॉलिड, कोव्हॅलेंट सॉलिड हे 4 प्रकार अजून आपल्याला पाहायचे आहेत. तर पुढच्या लेक्चरला आपण ते डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी आपण केमिकल बॉन्ड हा टॉपिक 11वी मध्ये शिकलेलो आहोत. त्यामध्ये आयोनिक बॉन्डमध्ये म्हणजे काय आणि कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय हे 2 डेफिनेशन आलेले आहेत. पहा, त्या 2 डेफिनेशन आपण व्यवस्थित पाठ करायचे आहेत, कारण पुढच्या लेक्चरमध्ये आपण जेव्हा हे क्लासिफिकेशन बघू त्यावेळेला आपण त्या 2 डेफिनेशन गृहीत धरून पुढची माहिती जी आहे ही डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.